व्हॉट्स अप एव्हरीवन, वेलकम टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठी. तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. परत मी तुमच्यासाठी एक कॉन्व्हर्सेशनचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये देर इज अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन टू फ्रेंड्स रिगार्डिंग अन आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट म्हणजे मतभेद किंवा वाद. तर आजच्या व्हिडिओमध्ये दोन मित्र आहेत, अभिषेक आणि राज. तर अभिषेकचा वाद झाला आहे त्याच्या रूममेटबरोबर. तर बघूया तो त्याच्या मित्राला ते कसं सांगतो. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. ओके. अभिषेक, तू इतका काळजीत का दिसत आहेस? अभिषेक, वाय डू यू लुक सो वरीड? हाय राज, सकाळी ऑफिसला येताना समीरचा आणि माझं मोठा वाद झाला. हाय राज, while coming to office in the morning, Sameer and I had a big argument. काय झाले? What happened? राज, मला ना माझी खोली व्यवस्थित व स्वच्छ ठेवायला आवडते. हा मुलगा पूर्णपणे उलट आहे. मी सकाळी उठलो तेव्हा खोली अस्वच्छ होती. फक्त खोलीच नाही तर अलमारी देखील. त्याने आपले कपडे खोचून त्यात भरले होते. मी फक्त त्याला माझी मदत करायला सांगितले, खोली स्वच्छ आणि अलमारी व्यवस्थित करायला. Well, Raj, I like to keep my room organized and clean. This boy is completely opposite. When I got up in the morning, the room was dirty. Not only the room, but also the wardrobe. He has just stuffed his clothes inside. I just told him to help me clean the room and organize the wardrobe. मग काय झाले? What happened then? त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले. तो फोनमध्ये व्यस्त होता. पण हे खरं आहे, तो कधीही मदत करत नाही. He ignored me. He was busy with the phone. But it is true, he never helps. मग काय झालं? Then what happened? मी त्याला सांगितले की हे बऱ्याच दिवसापासून घडत आहे आणि त्याचा पसारा साफ करण्यास मी कंटाळलो आहे. हे विधान मी ज्या क्षणी बोललो तो नाराज झाला आणि त्याने अपार्टमेंटमधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. I told him that this is happening for a long time now, and I am tired of cleaning his mess. The moment I said this statement, he got upset and he decided to move out of the apartment. तू काय म्हणतोस? तो बाहेर पडला? What are you saying? He moved out? हो, मला याची अपेक्षा नव्हती, पण तो गेला याचा मला आनंद आहे. Yes, I was not expecting that, but I am pleased that he left. तो घरात फक्त कचरा करायचा. तू माझा वॉर्डरोब बघितला पाहिजेस. सगळे कपडे विस्कटलेले आहेत. भरलेल्या वॉर्डरोबमधून कपडे शोधणे कठीण काम आहे. मी दररोज करायचो. ही जस्ट यूज टू लिटर अराउंड दी हाऊस. यू शुड हॅव लुक्ड ॲट माय वॉर्डरोब. ऑल द क्लोथ्स आर डिसऑर्गनाइज. टू फाइंड क्लोथ्स फ्रॉम ए वेल स्टफ वॉर्डरोब इज अ डिफिकल्ट टास्क. आय यूज टू डू इट एव्हरी डे. ओके. वेळेवर तयार होण्यास मदत होते जेव्हा आपला वॉर्डरोब व्यवस्थित असतो. त्याच्यामुळे मला रोज उशीर व्हायचा. इट हेल्प्स टू गेट रेडी ऑन टाईम वेन युअर वॉर्डरोब इज नीट ऑर ऑर्गनाइज. बिकॉज ऑफ हिम आय यूज टू गेट लेट एव्हरी डे. मला समजू शकते. आय टोटली अंडरस्टँड. त्यावर म्हणजे तो कधीच भाडे वेळेवर नाही भरायचा. त्या क्षणी मला वाईट वाटलं जेव्हा तो निघाला, कारण मुंबईत भाड्याने चांगले अपार्टमेंट मिळणे अवघड आहे, तेही किमान बजेटमध्ये. ऑन टॉप ऑफ दॅट ही नेवर यूज टू पे हिज रेंट ऑन टाईम. आय वॉज फीलिंग बॅड ॲट दॅट मोमेंट वेन ही लेफ्ट. ॲज टू फाइंड अ गुड रेंटेड अपार्टमेंट इन मुंबई इज डिफिकल्ट, दॅट टू इन मिनिमम बजेट. मला वाटते की त्याला आधीच एक सापडलं असेल आणि म्हणून त्याने बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. आय थिंक ही मस्ट हॅव ऑलरेडी फाउंड वन अँड ॲज अ रिझल्ट ही डिसाइडेड टू मूव्ह आउट. हो, असं असू शकते. आता मला लवकरच रूममेट शोधण्याची गरज आहे. मला एकट्याने भाडे द्यायला परवडणार नाही. तुला कोण माहीत आहे का जो भाड्याने खोली शोधत आहे? येस, इट कुड बी. Now I need to find a roommate soon. I can't afford to pay rent by myself. Do you know anyone looking for a room on rent?
आता तर कोणीच नाही, पण मला कोणी सापडल्यास मी तुला कळवीन. राईट नाऊ आय डोंट नो एनीवन, बट आय विल लेट यू नो इफ आय फाइंड एनी. धन्यवाद राज. थँक्स राज. ठीक आहे. चल कॉफी ब्रेक घेऊया, तुला बरे वाटेल. यू आर वेलकम. लेट्स टेक अ कॉफी ब्रेक. इट विल मेक यू फील गुड. ओके फ्रेंड, तर हे होतं आजचं शॉर्ट कॉन्व्हर्सेशन. आता परत आपण फक्त इंग्लिशमध्ये करूया. Abhishek, why do you look so worried? Hi Raj, while coming to office in the morning, Samir and I had a big argument. What happened? Well, Raj, I like to keep my room organized and clean. This boy is completely opposite. When I got up in the morning, the room was dirty. Not only the room, but also the wardrobe. He had just stuffed his clothes inside it. I just told him to help me clean the room and organize the wardrobe. What happened then? He ignored me. He was busy with the phone. But it is true, he never helps. Then what happened? I told him that this is happening for a long time now and I am tired of cleaning his mess. The moment I said this statement, he got upset and he decided to move out of the apartment. What are you saying? He moved out? Yes, I was not expecting that, but I am pleased that he left. He used to just litter around the house. You should have looked at my wardrobe. All the clothes are disorganized. To find clothes from a well stuffed wardrobe is a difficult task. I used to do it every day. Okay, it helps to get ready on time when your wardrobe is neat or organized. Because of him, I used to get late every day. I totally understand. On top of that, he never used to pay his rent on time. I was feeling bad at that time when he left, as to find a good rented apartment in Mumbai is difficult, that too in minimum budget. I think he must have already found one, and as a result, he decided to move out. Yes, it could be. Now I need to find a roommate soon. I can't afford to pay rent by myself. Do you know anyone looking for a room on rent? Right now, I don't know anyone, but I will let you if I find any. Thanks, Raj. You're welcome. Let's take a coffee break. It will make you feel good. ओके फ्रेंड्स, तर हे होतं आजचं कॉन्व्हर्सेशन. आय होप यू लाईक द कॉन्व्हर्सेशन. आणि या कॉन्व्हर्सेशन रिलेटेड तुम्हाला काहीही डाऊट असतील तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. आणि प्लीज मित्रांनो, मला सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो आहे की नाही. आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. ओके, थँक्यू सो मच. बाय.